मनसे नेते अविनाश जाधव यांनी आता राजीनामा दिला। अविनाश जाधव यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला। विधानसभा निवडणुकीत ठाणे आणि पालघर इथं पराभवाची जबाबदारी घेऊन मी माझ्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देतोय। काम करताना माझ्याकडून कळत नकळत चूक झाल्यास मला माफ करावं असं पत्र लिहित त्यांनी राजीनामा दिला। ठाणे शहर विधानसभेतून अविनाश जाधव निवडणुकींना सामोरे गेले होते। ठाणे शहरात मनसेला खिंडार बसण्याची आता शक्यता आहे। अधिकचे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांच्याकडून। शुभम, आता अविनाश जाधव यांनी राजीनामा दिलेला आहे, नेमकं त्यांनी पत्रात काय म्हटलं आणि या सगळ्यावर राज ठाकरेंची काही प्रतिक्रिया समोर आली आहे का? तर अतिशय महत्त्वाची बातमी सध्या आपण पाहतोय। मनसे नेते अविनाश जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला। अविनाश जाधव यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला। विधानसभा निवडणुकीत ठाणे आणि पालघर इथं पराभवाची जबाबदारी स्वीकारत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असं पत्र त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लिहिलं। ठाणे शहर विधानसभेतून अविनाश जाधव निवडणुकांसाठी सामोरे गेले होते, मात्र त्यांचा पराभव झाला आणि या सगळ्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत त्यांनी आता जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला। आपण अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांच्याकडून। शुभम, अविनाश जाधव यांनी राजीनामा दिलाय, पत्रात त्यांनी नेमकं काय म्हटलंय आणि आता राज ठाकरेंची काही प्रतिक्रिया समोर आली आहे का? निश्चित आपण पाहिलं तर विधानसभेच्या निवडणुका ज्या आहेत त्या नुकत्याच पार पडलेल्या आहेत आणि या निवडणुकांमध्ये आपण पाहिलं तर मनसेला जो आहे तो याचा मोठा फटका एकंदरीत बसताना दिसून येत आहे। मनसेचे एकमेव आमदार जे आहेत राजू पाटील यांचा देखील या निवडणुकीमध्ये पराभव जो आहे तो झालेला आहे। तर अविनाश जाधव जे आहेत ते ठाण्यातून ठाणे शहर विधानसभेला निवडणुकींना सामोरे जे आहेत ते गेले होते आणि दुसऱ्यांदा जो आहे त्यांचा त्या ठाणे शहर विधानसभेतून पराभव जो आहे तो झालेला आहे। आणि आता अशातच मनसेचे नेते जे आहेत अविनाश जाधव यांनी नुकताच फेसबुक पोस्ट टाकत जे आहे त्यांचा पदाचा राजीनामा जो आहे तो दिलेला आहे। ठाणे जिल्हा अध्यक्ष किंवा पालघर जिल्हा अध्यक्ष अशी दोन पदे जी आहेत ती त्यांच्याकडे होती आणि गेल्या अनेक वर्षांपासून आक्रमक पवित्रा जी आहेत या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये जे त्यांनी घेतला दिसून आली होती। परंतु आता विधानसभेच्या निवडणुकीनंतर आपण पाहिलं तर त्यांनी त्यांच्या पदाचा जो आहे तो राजीनामा दिलेला आहे। राज ठाकरेंच्या त्यांनी माफी देखील या पत्राद्वारे मागितली आहे, परंतु अद्यापही अविनाश जाधव असेल किंवा राज ठाकरे असेल यांची कोणतीही प्रतिक्रिया समोर आली नाहीये। जी नक्कीच अविनाश, खरं तर एक आक्रमक नेतृत्व म्हणून अविनाश जाधव यांच्याकडे पाहिलं जातं। आता त्यांनी राजीनामा दिलाय, त्यामुळे मनसेला कशा पद्धतीने फटका बसेल? निश्चित आपण पाहिलं तर संपूर्ण ठाणे असेल, पालघर असेल किंवा जो काही आसपासचा परिसर आहे त्या भागामध्ये मनसेने जे आहे तो मोठ्या प्रमाणात अविनाश जाधव यांच्या आल्यानंतर जे सक्रिय झाली होती। अनेक तरुण वर्ग जो आहे तो अविनाश जाधव यांना होऊन प्रेरित झाला होता आणि मोठ्या संख्येने तरुण वर्ग जो आहे तो मनसेकडे वळताना पाहायला दिसून येत होता। मनसेच्या अनेक सभा असतील किंवा अनेक कार्यक्रम असतील, त्या सभेमध्ये असेल, कार्यक्रमांमध्ये असेल, बाईक रॅली असेल, अशा ठिकाणी जे आहेत ते मनसेचे अनेक तरुण मंडळी जे आहेत ते नक्कीच सहभागी होताना दिसून येत होते। परंतु आता मनसे नेते अविनाश जाधव यांनी त्यांच्या पदाचा ठाणे पालघर जिल्हा अध्यक्षाचा राजीनामा दिल्यानंतर निश्चित याचा मोठा फटका जो आहे तो मनसेला ठाणे असेल किंवा पालघर असेल या दोन्ही जिल्ह्यांमध्ये जो आहे तो बसू शकतो। कारण अविनाश जाधव जे आहेत त्यांची एक वेगळी ओळख होती, त्यांची एक वेगळी छबी जी आहे ती या संपूर्ण जिल्ह्यामध्ये जी आहे ती निर्माण झाली होती। परंतु आता नेमकं नाव कुणाचं चर्चेत येतं, रवींद्र मोरे असतील किंवा आणखी काही नावं जी आहेत ती देखील आता समोर यायला ज्याची सुरुवात झाली, तर आतल्या आत कुठेतरी दबक्या आवाजामध्ये अशा देखील चर्चा आहे। नक्कीच शुभम, थोडंसं तुम्हाला थांबवते। सध्या मनसेचे नेते संदीप देशपांडे आपल्या सोबत आहेत। देशपांडेजी, खरं तर या विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेला मोठा फटका बसला, मनसेच्या एकही जागा निवडून आल्या नाहीत आणि त्यामध्येच आता अविनाश जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला, त्यामुळे एक प्रकारे मनसेला गळती लागली असं म्हणायचं का? नाही, गळती वगैरे काही नाही। अविनाश जाधव हे भावनिक झालेले आहेत, त्यामुळे त्यांनी राजीनामा दिलाय। आम्ही त्यांच्याशी बोलू, चर्चा करू आणि सन्मान्य राजसाहेब योग्य तो निर्णय घेतील त्याच्यावर। देशपांडेजी, खरं तर जाधव हे एक आक्रमक नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि तेच आता राजीनामा देत आहेत, त्यामुळे काही तुमची चर्चा झाली का? काही फोनवरून वगैरे संवाद झालाय का? माझं त्याच्याशी बोलणं झालं, तो भावनिक झालेला आहे, त्यामुळे त्याला असं वाटतं की पराभवाची जबाबदारी त्याची आहे। पण पक्ष म्हणून आम्ही विचार करू, निश्चितपणे सन्माननीय राजसाहेबांची चर्चा करू आणि योग्य तो निर्णय घेऊ। त्यांचा राजीनामा अजूनही पक्षाने स्वीकारलेला नाहीये। देशपांडेजी, काही दिवसापूर्वी राज ठाकरे यांनी खरं तर पराभूत उमेदवारांची भेट सुद्धा घेतली होती, त्यावेळी अविनाश जाधवांची भेट झाली होती का? हो, झाली होती। त्यावेळी काही चर्चा झाली होती, त्यांनी असे संकेत दिले होते का की मी राजीनामा देणार आहे? असं आहे, पक्षांतर्गत बऱ्याच गोष्टी घडत असतात, थोडेसे ते भावनिक झालेले आहेत, पण निश्चितपणे आम्ही चर्चा करू। शेवट अविनाशनी पक्षासाठी खूप केलेलं आहे आणि आम्ही अविनाशशी बोलू।
नक्कीच धन्यवाद देशपांडेजी तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. तर अविनाश जाधव हे भावनिक झालेत आणि भावना प्रधान होऊन त्यांनी आपला राजीनामा दिल्याचं संदीप देशपांडे यांनी म्हटलंय. मात्र मनसेने अजूनही त्यांचा राजीनामा स्वीकारलेला नाहीये. त्यांच्याशी अविनाश जाधव यांच्याशी चर्चा केली जाईल असं संदीप देशपांडे यांनी म्हटलंय. अतिशय महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय. मनसे नेते अविनाश जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. विधानसभा निवडणुकीत ठाणे आणि पालघर इथं पराभव झाला आणि या पराभवाची जबाबदारी स्वीकारत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.